मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि आता वाजलेत बघू शकता 12 वाजता आलेत आणि आपण आता उठलोय. म्हणजे एक 10 मिनटं झाली असतील. 10 मिनटं अगोदर आपण सगळे उठलोय. मी पण उठलोय. इकडे मम्मा उठून मम्मा लगेच कामाला पण लागली आहे आणि इवा पण उठली आहे. तर चला आता आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे. तर चला आपण एक एक करून कामं करूया सगळी आणि मग कामं झाली की मग आपल्या रुटीनला लागूया. कारण का काल आपल्याला ॲक्च्युली यायला लेट झाला ना, मग त्याच्यानंतर झोपायला पण लेट झाला. मग भांडी राहून गेलेली म्हणून मम्मा ते करते. इवू पण उठली. इवूला आता बाहेर घेऊन यायचं आहे. इवूला इकडे मॅट टाकतोय. मॅट टाकेन आणि मग इवूला घेऊन येईन बाहेर. तर चला आता इवूला घेऊन येऊया बाहेर, ठेवूया थोड्या वेळ. ती पण थोडी मोकळी खेळ. आता जस्ट उठली आहे. फिडिंग वगैरे झालं आहे तिचं, चेंज वगैरे केलं आहे तिला. आता तिला आणून ठेवतो म्हणजे ती थोड्या वेळ खेळेल फ्रीली. मग बघूया आजचा दिवस आपला कसा जातो आणि आपल्याला काय काय करायला भेटतं. तर चला. मम्मा गुड मॉर्निंग. आज तरी झोप झाली काय? हा, आज संडे, आज मम्माची सुट्टी असणार आहे आज. तर चला. आणि ही बघा इवू इकडे, इवूला इकडे ठेवलंय. जस्ट उठली आहे ती. फ्रेश वगैरे करून तिला ठेवलेलं, तर ती इकडे पण आपली खेळत बसली एकटी. ती बघा कशी खेळते. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. किती बरं वाटतं माहिती आहे का इवूला ना असं बघण्यामध्ये ना, सकाळी उठल्या आणि सगळ्यात मेन गोष्ट तर ना, तिच्या आवाजानेच आजकाल आपण उठतोय. असंच आवाज करत असते, ॲऊ ॲऊ करत असते. त्याच्याच आवाजाने आपण रोज सकाळी उठतो आता. कारण का पहिला खूप असं कमी झालंय आता, की म्हणजे मी पहिला उठतो मग इवू उठते. आता असं होतच नाही. पहिलीच इवा उठते, मग तिच्या आवाजाने आपण उठतोय. हा ना बाबू, तू डॅडा मम्माला आवाज येतो सकाळचा. गुड 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 गुड. कोची 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 बाबू. घेऊन जाऊया तिला बाहेर, थोड्या वेळ बाहेर ठेवूया. आपल्याला अजून घरच्यांना, आज संडे असल्यामुळे आपल्याला घरच्यांना पण व्हिडिओ कॉल करायचा आहे. तो पण करून घेऊया आणि मग लगेच भेटूया. है ना बाबू. ती बघा रेडी रेडी रेडी. तर आता इवूला इकडे आणून ठेवलंय. कारण का इकडे तिचे टॉईज असतात ना, तर तिला खेळायला भेटतं मोकळं. तर तिला इकडे आणून ठेवलं. तर पहिलाच गोष्ट तिने घेतलाय रिमोट. रिमोट बघा कसं खाते. सगळ्या गोष्टी एक 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 करून खायला लागते ती. है ना बाबू. काय करतोय तू इवो? काय करतोय? रिमोट खातोय. रिमोट खातोय इवू. तर चला आता मम्मा लागले तिकडे जेवणाच्या तयारीसाठी. आपण इकडे इवू सोबत बसूया, जरा वेळ खेळूया. बघूया ती आज झोपते की कसं काय, आपण काय करणार आहोत. कारण का आपल्याला पण आजकाल तिचं शेड्यूल समजत नाही. कधी कधी ती लवकर उठते, लेट उठते. मग तिचं खाणं असतं, मग आंघोळ वगैरे असते, मग झोपणं असतं. तर कधी कधी आपल्याला पण तिचं शेड्यूल समजत नाही. तर बघूया आता तिला जास्त तर झोप आली तरच झोपवायचं, नाहीतर मग तिला आपण झोपवणार नाही. आंघोळ वगैरे करूनच मग तिला झोपवू आपण. तर आता तर सध्या चांगल्या मूडमध्ये आहे, फ्रेश आहे, खेळते आहे. वाटत तर नाही तिला झोप आली आहे. तर तिथपर्यंत आपण तिला खेळून देऊया. तुला खेळायसाठी आम्ही इकडे तिकडे ठेवलंय, नाहीतर एवढं आम्ही हे नाही ठेवत, मेसी नाही ठेवत. तर ॲक्च्युली इवूला पाहिजे असतं ना काय ना काहीतरी खेळण्यासाठी. म्हणून हा फक्त बेडाची एक अशी जागा आहे जिथे आपण सगळ्या गोष्टी तिच्या वरच्यावर ठेवतो. म्हणजे तिला येऊन इकडे ठेवलं, आपण बसलो बाजूला, की मग ती एकटी खेळत राहते. कारण का बाकी कुठे जागाच नाही ना तिचे टॉईज असे आपण तिला ओपनली ठेवून मग तिकडे ठेवू शकतो. खालती ठेवले की सारखं ते खालतून उचलणार तर उचलायला लागतं. म्हणून हा बेडाचे एक चांगला ऑप्शन आहे जिथे तिला ठेवायचा आणि तिचे खेळणी ठेवायच्या. ते बघा ती किती बिझी झाली आहे बघा त्याच्यामध्ये. तर असं खेळून ना जरा ती थकते पण ना, पुढे पुढे जाते, इकडे तिकडे जाते, त्याच्यामुळे ती थकते. आणि थकल्यामुळे कसं मग तिला झोप पण चांगली लागते. ह्याच्यामध्ये इवूचा खाऊ बनवून रेडी झाला आहे. मम्माचं ऑलमोस्ट जेवण पण बनवून झालं आहे, म्हणजे भाजी बनवून झाली आहे. तर आता आपण इवूची बकेट लावली आहे भरायला. तिकडे बकेट भरली की आपण घेणार आहोत इवूला आंघोळीसाठी. आणि इवूला इकडे ठेवलं आहे. इवूला आता तिकडे ठेवलं आहे, तर ती थोडी खेळते आहे. तर आता तिला झोप पण येईल. पण आपण आता वाजलेत बघा 1 वाजत आला. आपण तिला घेऊ आता पटकन आंघोळीसाठी. आंघोळ वगैरे झाली की मग तिला डायरेक्ट खायला बसवूया. तिचं खाऊन झालं की मग ती झोपेल. तर हे आपण 2 दिवस झाले ही रुटीन स्टार्ट केली आहे.
पण ती खाताना खूप आपल्याला त्रास होतो, कारण का ती नीट खात नाही, खूप हे करत करत खाते, खूप मस्ती करत खाते आणि झोप पण असते तिला. तर ते सगळं बघत बघत मग ती खायला थोडा वेळ लावते. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला ते सगळं करायचंच आहे. त्याच्यामुळे तिच्या रुटीनमध्ये येईपर्यंत थोडंसं तिला पण त्रास होईल, आपल्याला पण त्रास होईल, पण एकदा काय ती रुटीनमध्ये आली की मग काहीही प्रॉब्लेम होणार नाही. तर चला, आता इबूची आंघोळ घालून तर झाली आहे आणि इबूला मस्त केलं आता फ्रेश वगैरे. तर आता तिचा बाकी आहे फक्त खाऊ खायचा. तर आता मम्मा आणेल खाऊ खाऊ थंड करायला ठेवलेलं ना तिची आंघोळ होईपर्यंत. तर आता तो तिला खाऊ भरूया आपण. आता तिची खुर्ची पण इकडे रेडी ठेवली आहे, खुर्चीवर बसवतो तिला, तिथपर्यंत मम्मा खाऊ घेऊन येईल. चला, झोप बघा किती आली आहे तिला. तर आता थोड्या वेळ मी भरवलेलं तिला आणि आता ती थोडीशी खाण्यामध्ये मस्ती करायला लागली, म्हणून आता मम्माला बसवलं. तर मम्मा भरवते तिला. तर आता इवूचं खाऊन झालंय, पूर्ण नाही संपवला तिने बाउल, थोडंसं ठेवलं बाउलमध्ये, पण बऱ्यापैकी खाल्लं, कारण का तिला खूप झोप आली. आता तिला बर्फ पण द्यायचं आहे अजून. तर असं आता तिला घेऊन राऊंड मारूया थोडा 5 मिनटं. ती रडते कारण का तिला झोप आली आहे. तर 5 मिनटं तिला घेऊन राऊंड मारूया, बर्फ देईल ती. बर्फ दिला की आपण स्वेडल करूया आणि तिला झोपूया. हे बघा तुम्ही तिचा चेहरा बघा, ते बघा एकदम चोळते डोळे खूप. आणि आता आपण तिला केलंय स्वेडल, तिला आता झोपवूया. चला, आता मम्मा आपली प्लेट रेडी करते आणि आपण आता घेणार आहोत जेवण करण्यासाठी. आणि इवूला आता मस्त झोपवलं मम्माने, तर इवू झोपली आहे. आता आपलं जेवण रेडी आहे, तर आपण जेवण करून घेऊया, कारण का वाजल्यात 2:45 झाल्या आणि आपलं ऑफिस पण असणार आहे 3 वाजता. तर चला आता आपण जेवण करून घेऊया. इकडे मम्माने आपली प्लेट ठेवली आहे. तर आज बनवलं आहे छोले, चपाती, डाळ आणि मम्माने जिरा राईस पण बनवला आहे. आज संडे आहे, तर आज आपल्याला नॉनव्हेज नाही आहे, तर आपण व्हेजच खाणार आहोत. तर काय असं हे नाही आहे, बरेच दिवस नॉनव्हेज खाल्लं आहे आपण, तर आज काही इच्छा नव्हती असं चिकन वगैरे खायची किंवा फिश खायची लोकूची. तर चला, आता आपलं छोले रेडी आहेत, प्लेट रेडी आहे, आपण जेवण करून घेऊया. मम्मा इकडे बसला. मम्मा, आज नॉनव्हेज का नाही बनवलंस तू? झालं, आज दिवस नॉनव्हेजच खाल्लं. आज व्हेज, आता डायरेक्ट नेक्स्ट वीक. आणि आता आपलं जेवण वगैरे करून झालं आणि जेवण केल्यानंतर आपण सगळं घर वगैरे क्लीन केलं, मम्माला हेल्प केलं. मम्मा आता झोपली आहे, आपलं ऑफिस चालू आहे आणि आपल्याला आवाज आला आहे बघा. तू गेली आहे, अरे वा, हसून हसून तू गेली आहे मम्मा. तर आता इवूला जरा इकडे ठेवूया मम्माकडे, मम्मा खेळेल इवू बरोबर. आपलं ऑफिस चालू आहे, आपण जाऊया ऑफिस करूया. चला, तर आता बराच वेळ इवूला इकडे खाली ठेवलं आहे आणि खेळत होती ती आणि आपण आपलं ऑफिस करत होतो. तिथपर्यंत मम्माने तिचा खाऊ बनवून घेतला आता शिरा. तर आता तो मिक्सरला लावते, आता आपण तो तिला भरवणार आहोत. तर चला, आता वाजले आता आणि आपल्याला खाली जायचं होतं, आज पण राहून गेलं. तर आता मम्मा जाणार आहे. तर आता मम्मा जाणार आहे खाली. मम्मा समोरच्या शॉपमधून जाऊन 2-3 भाजी घेऊन येईल, कारण का आज खाली जायला भेटणार नाही, मला ऑफिस आहे आणि इवू पण आता झोपेल खाऊन. तर बघूया आता मम्मा जाईल तिथपर्यंत मम्माला मिक्सर लावून द्या. लाव मम्मा, लगेच थांबली बघा कशी. तर आता इवूला इकडे बसवलं आणि तिला ते चेअरवर बसायला बिलकुल आवडत नाही आहे, पण आता तिला खाऊ खायचं आहे, ते खाऊ बनवलं आहे मम्माने. तर आता तिला भरवते मम्मा, भूक लागली आहे तिला. हो रे, आवाज करत खाते. हे तिचं फेवरेट आहे. तर तुम्ही बघू शकता आजचं क्लायमेट बघा किती मस्त, पूर्ण रेडिश झालं आहे बघा, मस्त वाटतं एकदम. आता इवूला घेऊन नाही आलो, कारण का इवू तिकडे खाते आहे, तिचं खाऊन झालं की तिला पण घेऊन येईल. तर आता इवूचं खाऊन पण झालं आणि मम्माने तिला केलंय फ्रेश आणि आता आपण तिला झोपवणार आहोत. तिला खूप झोप आली, मग अशी आपल्याला भेटलंच नाही तिला शूट करायला, कारण का आपली ऑफिसची मीटिंग चालू होती, म्हणून मम्माने तिला लगेच भरून पण टाकला आणि फ्रेश पण केलं. तेव्हा कशी मस्त दिसते बघा, तुम्ही बघा कशी राहिली. बंजी जम्पिंग, 1 2 गो.
तर चला आता आपण तिला करूया स्वेटल आणि तिला झोपवूया. वाजलेत 7:15. तर तिला झोपूया, 1 तास तरी झोपेल. ती झोपली की मम्मा जाईल खालती समोर मार्केट इथे भाजी घ्यायला, भाजी वगैरे घेऊन येईल. तिथपर्यंत आपण आपलं ऑफिस करूया. तर चला, असं गोड गोड वाटते बघा. झोप आली आहे खूप. चला बाय बाय, लवकर या. तर चला, मम्मा आता चालली आहे भाजी आणायला. तर तुम्ही बघू शकता लाखो आले. लाखून बघा केवढं सामान घेऊन आलं. मम्मा काय पूर्ण त्याचं स्टॉलच घेऊन आलास काय? तर मम्मा मगाशी मार्केटमधून सगळं घेऊन आली आहे आणि इवूसाठी एक छत्री पण घेऊन आली आहे, कारण का आपण तिचा आता बेड चेंज करणार आहे. मी तुम्हाला दाखवतो ती छत्री. मम्माने इथे आता इवूचं खाऊ पण बनवायला ठेवलं आहे आणि आपल्याला कॉफी पण बनवली आहे. इवू अजून उठली नाही आहे, पण आपण तिचा खाऊ बनवून ठेवतो म्हणजे तो थोडा थंड होईल. अर्धा तासामध्ये वगैरे इवू तर उठेल. तर मी तुम्हाला दाखवतो की आपण इवूसाठी काय घेऊन आलो आहे. होणार आहे आपल्याला. हे बघा आपण घेतलं आहे ते. मम्मा दाखव, ओपन कर. हे बघा, थोडंसं वरती घ्यायचं. हां, तर हे बघा, ही असणार आहे इवूसाठी नवीन झोपायसाठी जाळी. तर आपण आता तिला आपल्यासोबत झोपायला घेणार आहे बिछाण्यावर. त्याच्यावर आपण तिची फक्त जी आतमधली गादी असते ना, तशी आपल्याकडे एक वाकाळ आहे, तर आपण तीच टाकणार आहे तिला गादीसारखी आणि मग तिला आपल्यासोबत आता झोपवणार. त्या बेडवर नाही झोपवणार. तर हे घेऊन आलो आहे आता, मम्मा घेऊन आली आहे. तर चला आता आपण कॉफी पिऊया, तिथपर्यंत इवू उठेल. मग इवू उठल्यावर भेटूया. आणि तुम्ही बघू शकता इवा उठली आहे. आता 9 वाजल्यात. आपल्याला माहिती असतो तिचा टायमिंग, तर ती या टायमिंगला उठते, म्हणून आपण तिचा पहिलाच खायला पण बनवून ठेवलेला तिचा. तर चला आता तिला ओपन करूया. तर आता इवूचं जेवण इकडे रेडी आहे आणि आपण इकडे इवूला चेअरवर पण बसवलं आहे. आणि आता आपण तिला रात्रीचं तिचं लास्ट मील असणार आहे ते भरवणार आहे. आत्ता सुटली आहे फ्रेश, तर खाईल आता ती पोटभर. आता इवूचं तर खाऊन झालं. आता थोड्याच वेळात आपण पण आता जेवण वगैरे करणार आहोत, कारण का ऑलरेडी आता 10 वाजत आल्यात. हे बघा, असं आता तिचं माइंड डायव्हर्ट होतं. तिला काय टॉय दिसला ना की तिचं लक्ष इकडे तिकडे जातं. तर चला आता इवूचं जर खाऊन झालं तर आपण पण आता जेवण करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.